बैटर्स को काफी परेशानी होती है। अभी क्या है, अभी खत्म ही होना है। 18 गेंदों में जीत के लिए 40 रन की जरूरत है। मैं गुजारिश करता हूं कि यहाँ पर अंपायर मैच को चालू करें जल्द से जल्द। 18 गेंद जीत के लिए 40 रन की जरूरत। पहली गेंद लेकर सुमित सामना करेंगे। पहली गेंद का सामना करेंगे सुमित। 18 गेंद जीत के लिए 40 रन की जरूरत। पहली गेंद काफी अच्छी गेंद थी, आज तक चीप हो जाती गेंद, सीधा विकेट में बचता में इस गेंद पर नहीं रन मिलेगा। क्योंकि गेंद काफी इंपॉर्टेंट है, सुमित एक डीप कंसंट्रेशन के साथ खेलते हैं, लेकिन बैटर बॉल में कोई संगम नहीं हुआ। काफी अच्छी गेंद थी, गेंद को थोड़ी सी लंबी रखते, गेंद में राइज नजर आई, गेंद में उछाल नजर आई। अगली गेंद लेकर सामना करेंगे सुमित और यहाँ वाले गेंद देखना होगा आसान सा क्या जाएगा। काफी बड़ी विकेट का पतन, सुमित की बारी समाप्त। जिस विकेट की जरूरत थी, जिस विकेट की जरूरत थी यहाँ पर सुमित की विकेट की जरूरत थी और यहाँ पर एक बेहतरीन विकेट का पतन होता हुआ और पहले विकेट एक बड़ा झटका लगता हुआ सुमित के रूप में। स्कोर वहीं पर रुका हुआ। 16 गेंदों में जीत के लिए 40 रन की जरूरत। एक खुशी का माहौल सभी फील्डर में, यहाँ पर एक खुशी मस्ती हुई। 16 गेंद जीत के लिए 40 रन। कृपया बैट्समैन जल्द से जल्द मैदान के अंदर जाए, इसके बाद में और एक मैच खेलना है। मैं गुजारिश करता हूं बैट्समैन जल्द से जल्द विकेट के अंदर जाए, मैदान के अंदर। 16 गेंद जीत के लिए 40 रन की जरूरत। मनोज, जिस विकेट का इंतजार था आज सुमित के विकेट का काफी इंतजार था। काफी बड़े बल्लेबाज है, महाराष्ट्र में काफी बड़ा उनका नाम है सुमित डकले का। आज वही विकेट का पतन होता हुआ, वही विकेट की जरूरत यहाँ पर गेंदबाज को, ऋषि जो कि एक अच्छा लीड करते हुए और वक्त पर उन्होंने यहाँ पर गेंदबाजी का एक वारंवार आपण खेळाडूंना सूचना देतोय की वेळ खूप झालेला आहे। जर जास्त वेळ होत असेल तर आपण शेवटी फायनली बॉल आउट वरती घेऊ। त्यामुळे विनंती आहे पुन्हा एकदा त्या सूचना द्यायला लावू नका। वेळ आपल्या दोन्ही टीमसाठी महत्त्वाची आहेत। सामनाकडे तुम्हाला ते घेऊन जातोय। मनोज साठे गोलंदाजीसाठी तयार आहे। 52 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर ऋतिक पाटील यापूर्वीच्या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने आपण पाहतोय षटकार लगावत संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आला। 9 सेकंड आपण पाहतोय मंदार। थोडंसं क्रिकेट हे आता वेगळ्या वळणावरती जाताना आपल्याला बघायला मिळतं। थोडंसं आपण पाहतोय इथे जोशाचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय। ऋतिक पाटील स्ट्राईक अंत यात मनोज साठेचा पुढचा बॉल। यावेळी बॅटची कडा होती आणि तिथे काय लागोपाठचा दुसरा धक्का। काय जबरदस्त गोलंदाजी आहे। विकेट आपण पाहतो एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद इथे होत आहेत आणि पहा मैदानाच्या मध्ये सुमित ढेकळे मैदानामध्ये बाद झाल्यानंतर जो वेगवेगळा कॉन्फिडन्स कोथरूड ट्रॅकर संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय ना, मनोज साठेचा एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळतोय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12 धावा आल्या भासिक शेखच्या गोलंदाजीवरती। मनोज साठे गोलंदाजीसाठी आला पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आल्यात। आता मैदानामध्ये बघायचं, चला स्पीडअप करा विश्वनाथ, थोडीशी काय करा विश्वनाथ। आपल्याला फायनलची मॅच आजच पूर्ण करायची आहे आणि मैदानाच्या आपण इथे बघणार आहोत की आता न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर विश्वनाथ मैदानात दाखल झालेले आहेत आणि षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना 52 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे। अशा धावा यापूर्वी देखील आपण पाहिलं की विश्वनाथने काय बॅटिंग केलेली आहे। तो 3 चेंडू खेळला, 3 चेंडूमध्ये ज्या 12 धावा आल्या ना, त्या धावा इतक्या महत्त्वाच्या होत्या संघासाठी। आता हे टीमला सांगायची, इथल्या प्रेक्षकांनाही सांगायची गरज नाहीये। गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत। मनोज साठे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, पायचे स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक। काय इथे मैदानाच्या मध्ये मनोज साठे आपल्या नावावरती कोरेल का? आझादी चषक 2024चं 7वं पर्व। पहिल्याचा आपण पाहतोय विश्वनाथसाठी बाउन्सरचा वापर केलाय मनोज साठेने। डीप कव्हर मध्ये चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होते। राजू पाटे चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत आलेली सिंगल, एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितल्या गेल्या तर 13 धावा
च्या धापलकावरती धाबा नोंदवले गेलेले आहेत. विश्वासार्थ खऱ्या अर्थानं आता मंदारवरती विश्वास आहे विश्वनाथ वरती. विश्वासाने काम करावं लागतं आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलं गेलं तर चला वेळ वाचवा. विनंती आहे, एकच सूचना तुम्हाला वारंवार द्यायला लावू नका. मनोज साडे पुढचा बॉल आपण पाहतोय. मंदार साडी पायचा कमबॅक करेल का मंदार? ताकद आहे मंदार मध्ये. ओहो बाउन्सर होता. उसळे घेणारा चेंडू. व्हाईट बॉल यावेळी मात्र पंचाने घोषित केलाय. अतिरिक्त धाव देखील आपण पाहतोय यावेळी मैदानाच्या मध्ये येते 14 धावा. धापलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. मनोज साठे देखील आपण पाहिलं कोथरूडचं पहिल्यांदा तो ग्रामीण क्रिकेट खेळू लागला. त्यानंतर आपण पाहिलं एरिया वाईजचं क्रिकेट आणि आज आपण पाहिले गेलं तर चांगलं क्रिकेट मनोज कडून बघायला मिळत आहे. स्ट्रायकर मंदार. ओ खाली राहिलेला चेंडू. आता अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर त्याच लेंथ वरती चेंडू आपण बघितले आणि त्या चेंडू लेंथ वरती चेंडू असताना बाउन्स होते, परंतु आता मात्र काहीसा खाली राहिलेला चेंडू डॉट आलाय. मॅच कडे तुम्हाला पुढे आता घेऊन जातोय. यावेळी मैदानाच्या पाहणार आहे आपण मनोज. यावेळी पायचे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू इथे अडवला जातोय, परंतु झेल जो होऊ शकलेला नाहीये आणि तिथे मात्र जर आपण पाहिले गेलं तर थोडासा लागला असावा चेंडू मनोजला आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड कडे तुम्हाला घेऊन जाईल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे 38 धावा. चला टीम मीटिंग नको आता तिथे. ऋषी जोरी विनंती आहे आता टीम मीटिंग नको. वासिक शेख तुम्हाला विनंती आहे, वेळ वाचवायचा आपल्याला.